रामकृष्ण हरी मंडळी. तर मंडळी, आज मी आली आहे अखिल भांडूप वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह येथे. यावर्षी मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर मंडळी, मी आता आली आहे भांडूपमधील गाढवनाका येथील अशोक केदारे चौक मध्ये. तर चला तर मग आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर दिसेल त्याने खूप छान प्रकारे सजावट ही केलेली आहे आणि इथे आपल्याला छान सजावट दिसेल, बघू शकता. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पांची छान मूर्ती आहे. ते हळदी कुंकवासाठी छान सजावट केली आहे. आतमध्ये एंट्री केल्या केल्या एकदम छान प्रसन्न वातावरण जाणवलं. तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत भ.प. शिवाजी महाराज बोकारे यांना. तर चला तर मग जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. आज हे भांडूप वारकरी महामंडळाचं 25वं वर्ष आहे. तर भांडूप आळंदी, मुख्य आळंदी ते भांडूप इथपर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता आणि काय फरक वाटतो तुम्हाला यामध्ये? अखिल वारकरी संप्रदाय भांडूप यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम भक्ती महोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेली 25 वर्षापासून या मंडळानं अखंड ज्ञानदानाचं, अन्नदानाचं आणि वारकरी संप्रदायामध्ये जे नामवंत कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार ह्या सगळ्या मंडळीनं ज्ञानदानाचं कार्य केलं. आणि ही अखिल भांडूप वारकरी संप्रदाय मंडळ जे आहे, या मंडळाकडून यावर्षी रौप्य महोत्सव अगदी थाटामाटात, प्रसन्न, प्रफुल्ल, टवटवीत वातावरणामध्ये आपण साजरं करत आहोत. या मंडळाला 25 वर्ष यावर्षी पूर्ण झालेत. त्याचा प्रवास कसा झाला असा मला प्रश्न विचारलाय आमच्या ह्या भगिनीने. तर एकंदरीत 25 वर्षापूर्वी गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर आणि पांडुरंग महाराज घुले यांनी या कार्यक्रमाचं रोपटं लावलं आणि गुरुवर्य तात्यांकडं ही सगळी मंडळी आली. म्हणजे अखिल भांडूप वारकरी संप्रदाय कसं तयार झालं? तर भांडूप मध्ये एकंदरीत मंडळ आहेत 12 आणि ते पूर्ण 12ही मंडळातले सर्व कार्यकर्ते एकत्रित आले. कोणीतरी आपल्या गल्ली बोळात तर कार्यक्रम आपण करतोच, परंतु सर्वांचा मिळून एक कार्यक्रम झाला पाहिजे, मोठा स्वरूप त्याला देऊ म्हणून 1999ला ही सगळी मंडळी दुपारी 12-1च्या अंदाजात तात्याच्या रूमवर कराडकर मठामध्ये आली आणि तात्यांना विचारलं की तात्या, आपला असा एक आमचा संकल्प आहे. तात्यांनी सांगितलं 12 मंडळ तर आहेच, अजून 13वा निर्माण होईल, याच्या पलीकडे काय? परंतु तात्याच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा या मंडळाने 25 वर्ष ते कार्यक्रम राबवला आणि तो एवढा सुंदर गोळ वठवला. आता यामध्ये सगळे तरुण मुलं, तरुण मुली, जुनी मंडळी तर आहेतच. यातले जे फाउंडेशन मेंबर होते ते काही गावाला गेले मुंबई सोडून, पण तरी सुद्धा या उत्सवाकरता 8 दिवस ते मुंबईत परत येतातच. आणि ही सगळी जी मंडळी, आमची ही गुणिजन मंडळी सुद्धा, आमचे ज्ञानराज महाराज आहेत, मोतीराम महाराज आहेत, आमचे उद्धव बापू आहेत, रामहरी महाराज आहेत, राम महाराज गरड आहेत, आदरणीय महाराज आहेत, सगळी मंडळी दरवर्षी या उत्सवाला हजेरी लावतातच. याचं कारण आहे, या मंडळाने आम्हाला दिलेलं, गेली 25 वर्षापासून दिलेलं जे प्रेम आहे, त्यामध्ये आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे, गुरुवर्य तात्या, गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले, या सगळ्या मंडळीचं योगदान आहे. आणि 25 वर्ष गेली ह्या सप्ताहामध्ये, या उत्सवामध्ये सगळे मंडळी अगदी झाडून पुसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि या सप्ताहाच्या उत्सवातलं हे जे आनंद आहे ते आनंद आस्वादन करतात. तर आजपर्यंतच्या वारकरी संप्रदायातील तुमच्या योगदानाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? व्यक्तिगत माझं? हा, येस. माझा एका मुळात वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय की आमचं जीवन हे पर्सनल लाईफ कधीच नाही. आमचं जीवन आम्ही सामाजिक जीवन केलेलं आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 2003 ते 2004 या कालावधीमध्ये मी 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि या मंडळाचं आणि माझं तात्यांचं आमची जवळीक जवळ आली. आणि मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे काही आहे ते संपूर्ण आमचं संप्रदायाला समर्पित आहे.
कारण साधूला कधी जीवन व्यक्तिगत नसतं. ज्याचं जीवन व्यक्तिगत असतं तो संकोचित असतो, पण ज्याचं जीवन महाराज समाजाला समर्पित असतं ते जीवन व्यापक असतं. म्हणून संकोचित जीवन न जगता जीवन हे समर्पित असलं पाहिजे आणि व्यापक असलं पाहिजे. आजच्या व्यसनाधीन झालेल्या तरुणांना तुम्ही तुमच्याकडून काय सल्ला द्याल? हे कार्य तर मी माझ्या कीर्तनामधून सुद्धा शेवटी 10 मिनिटं याच विषयात बोलत असतो. कारण गुरुवर्य तात्यांचा तो मुख्य विषय आहे की आजचा जो तरुण आहे तो तरुण व्यसनाधीनतेकडे जास्त जात आहे आणि त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता गेली 25 वर्ष झालं तात्या हे कार्य करत आहेत. व्यसनमुक्त युवक संघ अशी एक संघटना सुद्धा आहे. त्या संघटनेमध्ये हजारो आमचे कार्यकर्ते आहेत आणि या मंडळाने सुद्धा त्याला आम्हाला असं सहकार्य केलंय की 31ला मुंबईमध्ये पैशाची किती नासोडी केली जाते, व्यसनाधीनतेने आपलं जीवन बर्बाद केलं जातं, परंतु या अखिल भांडूप वारकरी संप्रदायातील जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीनं महाराज ते कुठलंही व्यसन न करता यांनी एक उपक्रम राबवला गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाखाली. दारू नको दूध प्या आणि सगळ्या तरुण मंडळींना वाईट व्यसनापासून बाजूला नेऊन दूध पिण्याकरता प्रवृत्त केलं. म्हणजे व्यसन नकोच आहे. व्यसन व्यक्तिगत जीवन तर बर्बाद करतच, पण व्यसन हे त्या माणसाचं कुटुंब, पर्यायानं सगळा समाज बर्बाद करतं. म्हणून मी या मंचावरून सर्व तरुणांना असं आवाहन करेल की कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तंबाखू, कोकीन, अफीम, चरस, गांजा, ड्रग्स, गुटखा, कुठलंच नशिले पदार्थाचं सेवन करू नका. आपलं जीवन पवित्र, स्वच्छ आणि सुंदर ठेवा. एवढंच मी या मंचावरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आज भांडूपवासियांना जी तुम्ही इथून सेवा देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.